आणि आम्हाला ते शिक्षणासाठी पाठवलं आणि मुसलमानींना पाठवलेलं आहे आणि त्या दृष्टीने अभ्यास करून जर मॅनेज सरकारचं दृष्टीने जर पेपर मॅनेज होत असेल आणि जे एंट्री आपण म्हणतो आणि सरकारला आपण मायबाप म्हणून बघतो त्यांचे पुढील ग्रेड ठरलेले असतात. टेलिग्रामवर असे स्क्रीनशॉट व्हायरल होतात की तुम्हाला पेपर पाहिजे का, तुम्हाला 20,00,000 रुपयात पेपर मिळेल, या गोष्टी मिळेल. आणि खरं तर याच्यामध्ये खूप मोठं रॅगिंग, त्याच्यामध्ये मोठे अधिकारी देखील सांगून याच्यामध्ये मंत्र्यांचा देखील सहभाग असू शकतो आणि त्यांच्या गरज असल्याशिवाय या गोष्टी घडणं शक्य नाही. म्हणजे नीटसाठी लोक गेल्या 10 वर्षात आतापर्यंत 5 वेळेस पेपर लीक झाले. खरं तर राहुल गांधींनी ट्विट केलं त्या दृष्टीनं कॅमेरावर बवाल मचनाईचा आणि काही गोष्टी घडण्याच्या अगोदरच तिने पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्या दृष्टीनं आमची फक्त एकच मागणी की ती ही रद्द झाली पाहिजे. तरी पारदर्शकप्रमाणे पारदर्शक सर या सर राज चालक या सर बोला या सर या शिक्षक म्हणून आणि एज्युकेटर म्हणून आम्ही विद्यार्थ्यांमध्येच असतो. पालकांमध्ये असतो. आम्हाला माहिती आहे है ना अभी आने थोड़ा सा दोस्तों वगैरह पुढं असं काही होऊ नये यासाठी दोषीवर कठोर कारवाई करून त्यांना जेलमध्ये बंद करण्यात. एक मिनट मैं भी आ रहा ए बूम लो ना एक मिनट ये मेरा ये मेरे को स्टूडेंट प्रोवाइड करना सर एक सेकंड सर एक सेकंड वो मेरा बूम थोड़ा पीछे आओ ना मैंने सर पलीकडे लोंडे एक मिनट लोंडे थोडं पण हां चलो ओके चलो. आज संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी अभिषेक शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी विशेषतः या जिल्हा परिषदेचे बोंब या महाराष्ट्रात उद्या भारतात झाली त्या संदर्भाचे आंदोलन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी उभं केलं आणि त्या आंदोलनाला आधार मिळावा, या विद्यार्थ्याच्या प्रश्नाला वाचा फोडावी या दृष्टीने NSYने आज या छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आंदोलन उभं केलं त्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे या केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं अपयश. हे असं ज्या शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची किंवा नोकरी करणाऱ्यांची सर्वसाधारण कुटुंबातील मुलं शिक्षणासाठी संभाजीनगरमध्ये येतात. आई वडील कर्ज काढून त्यांना वेगवेगळ्या ट्युशन लावतात आणि हॉस्टेलमध्ये ठेवतात. अशा परिस्थितीत त्या विद्यार्थ्यांना ऐन शेवटच्या क्षणाला पेपर फुटीचं बातमी लागते आणि तो जो परीक्षेचा ब्युरो आहे तो ज्या पद्धतीने वागला, कष्ट करणाऱ्या 12 महिने कष्ट करणाऱ्या त्या मुलांचे गोरगरिबाच्या मुलांनी करायचं काय हा प्रश्न त्यांचा. मग जर असं रॅकेट होत असेल आणि हे काय पहिल्यांदा झालेलं नाही आहे. आदरणीय राहुल गांधी साहेबांनी यापूर्वी सुद्धा या संदर्भात सूतोवाच केला होता. एवढंच नाही तर 70 वेळेला महाराष्ट्रातल्या
वेगवेगळ्या नोकरीच्या परीक्षा ज्या संदर्भात दिल्या गेल्या त्याही वेळेला पेपर फुटीचं प्रश्न आपल्यासमोर उभा राहिला आणि त्यांनी त्या वेळेला परीक्षा फीस जमा करून घेतलीच, पण ती परीक्षा रद्द केली, ते पेपरचा निकाल दिला नाही, लोकांना नोकऱ्या लागल्या नाही. याच धर्तीवर आज नीटच्या परीक्षेचं सुद्धा आज आज या ठिकाणी या देशभरात काय करायचं या मुलांनी? जर उद्या हे रद्द झालं नसतं आणि किंवा पेपर त्यांनी लीक केला, त्या मुलांना मिळालेले मार्क आणि ज्या मुलांनी वर्षभर मेहनत घेतली त्यांना मिळालेले मार्कात फरक पडला असता, या गरिबाच्या मुलांनी पेपर विकत घेता येत नाही अगोदर परीक्षेच्या, तर जायचं कोणाकडे? ट्युशन लावायच्या, अकॅडमीमध्ये जायचं, 12 महिने प्रयत्न करायचे, रात्रंदिवस मेहनत घ्यायची आणि मेहनत घेऊन परीक्षेला सामोरं जायचं आणि ऐन वेळेवर असा प्रताप जर समोर येत असेल तर तो विद्यार्थ्यांसाठी फार मोठा मनस्ताप आहे, नव्हे तर त्यांच्या पालकासाठी सुद्धा मोठा मनस्ताप आहे. आणि म्हणून केंद्रातल्या सरकारला आणि राज्यातल्या सरकारला त्यांच्या त्या दोन्ही खात्याच्या मंत्र्यांनी खऱ्या अर्थाने तर राजीनामा दिला. पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणलं जायचं एकेकाळी, आता तिथं भ्रष्टाचाराचं माहेरघर झालेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. कारण तुम्ही बघा कोणत्याही परिस्थितीमध्ये पुण्याचं नाव सगळ्या ठिकाणी आंदोलनाने ठिकाणी घेतलं जातं. काय कारण आहे? या सरकारचा कुठल्याही प्रकारचा या यंत्रणेवर जो शासकीय दबाव प्रशासकीय दबाव म्हणून लागतो तो त्यांच्यामध्ये राहिलेला नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने दररोजचे प्रकरण आपल्याला समोर बाहेर पडायला निश्चितच येणाऱ्या कालखंडामध्ये पत्रव्यवहार तर आम्ही सरकारशी करूच, पण त्याच्याबरोबर जे जून जुलैमध्ये अधिवेशन लागेल त्या अधिवेशनामध्ये आम्ही या तारांकित प्रश्नामध्ये एक प्रश्न उभे करू आणि सरकारला जाब विचारू की या पेपर फुटी झाली कशी आणि झाली असेल तर दोषी कोण आणि त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली. नाही